आज मी रवा, मैदा किंवा कोको पावडर न वापरता अगदी झटपट होणारा छान असा चॉकलेट केक बनवला आहे. आता की नाही क्रिसमसची सुट्टी आहे. मुलांनी केक बनवायला सांगितलं तर 1760 कारणं देऊ नका. पटकन काय करायचं, बिस्किटचे पुडे असतील तुमच्या घरात ते काढायचे आणि मिक्सरच्या भांड्यात घालायचे. तर माझ्याकडे ना 2 हॅपी हॅपीचे बिस्किटचे पुडे आहेत आणि एक हाईड अँड सीकचा पुडा आहे. तर हे सगळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि याची आता मी पावडर करून घेणार आहे. जेव्हा पण मी दुकानातून काही सामान घेऊन येते तेव्हा अशा प्रकारचे बिस्किटचे पुडे मी एक्स्ट्राच घेऊन येते, कारण अशा बिस्किटपासून बनवलेला केक आमच्या घरात खूप जास्त आवडतो. यामध्ये कसं चॉकलेट आहे त्यामुळे एक्स्ट्राचं आपल्याला कोको पावडर वगैरे टाकायची काहीच गरज नाही आहे. अशा प्रकारे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किटची पावडर करून घेतली आहे. आता ही एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. या पावडरमध्ये आपल्याला घालण्यासाठी दूध घ्यायचं आहे. तर इथे मी 1 कप दूध घेतलं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला दूध यामध्ये ॲड करायचं आहे. सगळं एकदम घालायचं नाही, नाहीतर काय होईल, हे बॅटर जास्त पातळ होईल. म्हणून थोडं थोडं करून मी हे दूध यामध्ये मिक्स करते आहे. या मिक्सरनेच मी छान असं मिक्स करून घेते आहे. तर येथे बघा अशा प्रकारे हे आपल्याला चांगलं एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं आहे. मला एक गोष्ट खूप जास्त आवडते हा केक बनवताना. यामध्ये कसं काही मोजमाप घ्यायची काहीच गरज नाही. फक्त आपल्याकडे जेवढे बिस्किटचे पुडे आहेत ते फोडायचे, मिक्सरच्या भांड्यात बारीक करायचे आणि त्यामध्ये दूध ॲड करायचं. मस्त आपला केक तयार होतो. आता आपल्याला केक बेक करायचा आहे, तर त्यासाठी काय करायचं, एखादी कढई घ्यायची. इथे मी माझ्याकडे नॉनस्टिकची मी वापरत नाही जास्त, फक्त असं काही बेक करायलाच वापरते. ती कढई घेतली, त्यामध्ये स्टँड ठेवलं आणि आधी काय करायचं, मोठ्या गॅसवरती कढई छान अशी गरम करायची आणि ज्यामध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे त्या डब्याला, टिनला छान असं तूप किंवा तेल लावून घ्यायचं. त्यावरती मी एक बटर पेपर ठेवला आहे कट करून असा व्यवस्थित. त्यावर पण थोडंसं तेल लावून घेतलं, म्हणजे कसं केक पटकन आपला डिमोल्ड होईल. आणि यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, 1 इनोचं सॅशे घ्यायचा आणि तो सगळा इनो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने इनो टाकून घेतला आणि अगदी थोडंसं दूध घालून घेतलं इनो ॲक्टिवेट होण्यासाठी आणि मस्त परत एकदा 1-2 मिनटासाठी चांगलं मिक्स करून घेतलं. आता जास्त आपल्याला मिक्स करत बसायचं नाही, अगदी 1 मिनिटच करायचं आहे. हा इनो यामध्ये चांगला मिक्स झाला पाहिजे आणि पटकन आपल्याला हे बॅटर या डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही आहे, कारण की इनो घातला ना की पटकन आपल्याला हे काम करायचं आहे. तर हे सगळं बॅटर मी यामध्ये घालून घेतलं आहे डब्यामध्ये. आणि नंतर काय करायचं, आपल्याला एक गोष्ट आठवणीने करायची, आपल्याला हा डब्बा असा टॅप करायचा, जेणेकरून याच्यामध्ये काही हवा वगैरे गेली असेल तर ते एअर बबल निघून जातील आणि आपला केक छान असा बेक होईल. हे सगळं करेपर्यंत आपली कढई छान अशी गरम झाली आहे. गॅस अगदी स्लो करायचा आणि आता हा केकचा डब्बा यामध्ये ठेवून द्यायचा आणि आपल्याला याच्यावरती एक छान असं झाकण ठेवायचं, जेणेकरून कुठूनही हवा जाणार नाही आहे. आणि 30 ते 40 मिनटं छान असा मंद गॅसवरती हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा. केक जेव्हा आपल्या बेक होतो आहे तोपर्यंत काय करायचं, झाकण अजिबात काढायचं नाही. 30 ते 40 मिनटं पूर्णपणे होऊन द्यायचे आणि नंतरच झाकण काढायचं. इथे माझे 40 मिनटं पूर्ण झाले आहेत. मी झाकण काढलं आहे आणि गॅस बंद केला आहे बरं का. गॅस बंद करायचा. टूथपिक घेऊन मी चेक करून घेते माझा केक छान असा झाला आहे की नाही. टूथपिक एकदम छान अशी स्वच्छ निघाली आहे. थंड करून घ्यायचा केक, लगेच आपल्याला डिमोल्ड करायचं नाही, नाहीतर आपला केक तुटू शकतो. अगदी 10 ते 15 मिनटं छान असा थंड करून घ्यायचा. इथे माझा केक पूर्णपणे थंड झाला आहे. आता मी हा केक डिमोल्ड करून घेते. या ताटामध्ये मी केक डिमोल्ड करून घेते. आपण जो बटर पेपर लावला होता तो सुद्धा आपण काढून घेऊया. छान असा मस्त स्पंजी आपला केक तयार झाला आहे. तयार झालेला हा छानसा केक तुम्ही असाही खाऊ शकता, पण इथे मी थोडंसं त्याला डेकोरेट करते आहे. माझ्याकडे हे चॉकलेट आहे, तर मी ते मेल्ट करून घेतलं आहे आणि चॉकलेटने याला छान असं डेकोरेट करून घेते. कसं आपल्या मुलांना कसं चॉकलेट खूप जास्त आवडतं, म्हणून मग अशाच पद्धतीने मी हा छान असा काहीच नाही, म्हणजे फक्त चॉकलेट मी मेल्ट करून घेतलं आहे आणि तेच याच्यावर घालून घेतलं आहे. केक डेकोरेट करण्यासाठी वेगळं असं माझ्याकडे काही सामान नाही आहे, फक्त चॉकलेट आहे आणि थोडेसे माझ्याकडे चोको चिप्स वगैरे आहेत, ते मी यावरती घालणार आहे आणि अगदी साधा सिंपल असा डेकोरेट करून घेतला आहे. केकवरती चॉकलेट आणि चोको चिप्स घालून झाल्यानंतर हा केक आपल्याला थोड्या वेळासाठी सेट करायला ठेवायचा आहे फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल. अगदी 10 ते 15 मिनटं ठेवला ना तरी पटकन हा सेट होतो. 15 मिनटासाठी हा मी केक ठेवून दिला आणि मस्त असा 15 मिनटानंतर माझा केक छान असा सेट झाला आहे. केक मी लगेच कापणार नाही आहे, संध्याकाळी कापणार आहे मुली ऑफिसवरून आल्यानंतर. तर तुम्हाला हा केक कसा वाटला, आवडला असेल एक लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.
तुम्हीसुद्धा हा अशा प्रकारे केक करून बघा आणि तुमचा केक कसा झाला ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.